आज पुन्हा आम्ही निघालो देवदर्शनासाठी. लांबचा प्रवास होता कारण की आज जायचं होतं ते तुळजापूरला. तर सकाळी लवकर निघाल्यामुळे जाता जाताच एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो होतो. तर मिसळपाव आणि पुरी भाजीचा पोटभर नाश्ता केला. मोठा दादा आणि वहिनी सोबत आल्या होत्या. तर सियाला सुद्धा आणलं होतं. तर सिया बघा सगळ्यांकडे बघत कसा नाश्ता करते आणि त्याच्यानंतर तर ती तिथेच रमून गेली होती खेळण्यासाठी. येण्यासाठी नकोच म्हणत होती. आणि ती या हॉटेलची म्हणजे स्पेशालिटी म्हणजे ना तिथे कवटाच्या फळाची बर्फी मिळत होती. तर मग आम्ही तिथून निघालो आणि मग थेट पोहोचलो ते तुळजापूरमध्ये. तर तिथे प्रचंड गर्दी होती, पण लाईनला लागून दर्शन घेतलं आणि घरून काही देव आणले होते त्याची तिथे पूजा केली. नारळ वगैरे फोडून प्रसाद वाटला आणि काही वेळ बसून आम्ही निघालो. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे भूक काही नव्हती म्हणून जाता जाताना थोडासा नाश्ता केला आणि जाताना चिक्की घेतल्या होत्या. तर या चिक्की बघून मला तर शाळेतलीच आठवण आली आणि मग थेट पोहोचलो ते फिरंगाई मातेला कुरकुमलाच. तिथे पटकन दर्शन झालं आणि मग आम्ही घरी आलो लवकरच. घरी आल्यानंतर काकांची बघा कशी गप्पांची मैफिल रंगली आहे. चलो बाय.